भरपूर जणांचं म्हणणं आहे की बाबा बिहारचे पोरं तिकडे विकासाला मतदान करून महाराष्ट्रात काम करायला येतात आणि काय विकास केलाय. ठीक आहे, पण एक सांगतो मित्रांनो, यूपीमध्ये जेव्हा 10 वर्षाखाली बीजेपीचं सरकार नव्हतं त्यावेळेस योगीजी जेव्हा आले तेव्हापासून 16 नवीन एअरपोर्टचं काम चालू झालेलं आहे. अयोध्येचं राम मंदिर झाल्यापासून यूपीचा विकास झालेला आहे. यूपीतून आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पोरांची संख्या कमी झालेली आहे. तिथं उद्योगधंद्याला चालना मिळत आहे. ग्रामीण भागात वीज वगैरे सगळं पुरवठा एकदम उत्तम झालेला आहे. मेडिकल कॉलेजचे सगळ्यात जास्त तिथं ओपनिंग सुरू झालेले आहे. त्यासोबत जर यूपीचा विकास झाला तर बिहारचा का नाही होणार. आणि जेव्हापासून नितीशची गरज केंद्रामध्ये आहे, नितीश कुमारची बीजेपीला, तेव्हापासून बिहारला सगळ्यात जास्त पैसा जातोय. तुम्ही एवढं पण लक्षात घ्या बजेटमध्ये. त्याच्यामुळे बिहारचा विकास एका दिवसात नाही होणार, पण लवकर होत आहे आणि तो दिसत आहे. त्याच्यामुळे लोकांनी निवडून दिलेला आहे. तर एवढं लक्षात घ्या. आणि त्याचसोबत फक्त विकासाला बघून नाही तर तिथे एक लाडकी बहीण योजनेसारखी योजना चालू केली, जिथं 10-10 हजार रुपये महिलांना देण्यात आले. त्याच्यामुळं पण बीजेपीची व्यूहरचना सक्सेसफुल झाली. त्यामुळे त्या विजय आहे. कुठं मशीनमध्ये घोटाळा नाही. हा सगळा राहुल गांधीच्या दिमागाचा खेळ आहे. जोपर्यंत त्याच्यातून बाहेर येत नाहीत राहुल गांधी, तोपर्यंत विजय मिळणं अशक्य आहे. राहुल गांधी हे व्यूहरचनेमध्ये हरतात. व्यूहरचना करण्यामध्ये थोडंसं आकलन केलं पाहिजे. उगम मशीनला दोष देऊन काय होणार नाही राहुल गांधी.